हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूया मस्तपैकी टोमॅटो ओनियन उत्तप्पम. कांदा टोमॅटोचा असा मस्तपैकी उत्तप्पा बनवणार आहे आपण. उत्तप्पा इडली आणि डोस्याचं बॅटर कसं बनवायचं हे मी तुम्हाला चॅनलवर सांगितलेलं आहे. आता मी थोडंसं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलं. याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे, कारण मला बॅटर थोडंसं दाट वाटलं. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. ह्या ठिकाणी मी रेशनचे तांदूळ वापरले आहे, त्यामुळे बघा बॅटर एकदम पांढरं शुभ्र दिसते. आता चॉपर मी इथे एक मीडियम कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तिखटाप्रमाणे घ्या. आता हे चांगल्या प्रकारे चॉप करून मी ह्या बॅटरमध्ये सगळं घातलं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. चांगल्या प्रकारे हलवून घ्या. तवा चांगला तापून झाल्यानंतर ब्रशने मी तिथे तेल घातलं, पाण्याचा हबका मारला आणि टिश्यू पेपरने तवा चांगला पुसून घेतला. उत्तप्पा आहे ना, तो तव्याला चिटकत नाही. चांगल्या प्रकारे आपलं हे बॅटर पसरवून घ्या. हा उत्तप्पा आहे, त्यामुळे मी थोडंसं जाडसर बॅटर ठेवलं आहे. वरून पण मी थोडीशी कोथिंबीर आणि कांदा घातला आहे. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. आता एक मिनटानंतर थोडंसं तेल बाजूने सोडा आणि थोड्या वेळानंतर लगेचच तुम्ही हा उलटण्याने परतून घ्या. हा जो उत्तप्पा आहे हा अगदी सहज निघणार, कारण आपण जे सुरुवातीला प्रोसिजर केली आहे ती खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचा डोसा किंवा तुमचं उत्तप्पा हा तव्याला चिटकेल. आता मी हा दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भाजून घेतला आहे. थोडंसं तेल घालून आपण मस्तपैकी भाजून घ्यायचं. उत्तप्पा आणि डोस्यासाठी फर्मेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. आता बघा हा सुद्धा उत्तप्पा चांगल्या प्रकारे निघतो आहे. आता आपण पलटूया या डोसाला, उत्तप्पाला. चांगल्या प्रकारे तेल सोडा बाजूने. गरमागरम टोमॅटो उत्तप्पम खाण्यासाठी रेडी आहे.